देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक आणि आयोजक अली जावेद याचा प्रेस क्लबच्या समितीतून हटवण्यात आलाय। या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही गंभीर दखल घेतली आहे। देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले। तर विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी या कृत्याचा निषेध केलाय। दिल्लीतल्या प्रेस क्लबमध्ये संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या दहशतवादी अफजल गुरुचा स्मृती दिन साजरा करण्यात आला आणि सरकार आणि देशाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटतायत। संज्ञान तो लिया है, इसीलिए मैंने पुलिस कमिश्नर दिल्ली को आवश्यक जो इंस्ट्रक्शंस देने चाहिए इस संबंध में मैंने वो इंस्ट्रक्शंस दिए हैं। और फिर से अपनी बात को मैं दोहराना चाहता हूं, भारत में रहकर यदि भारत विरोधी कोई नारे लगाता है अथवा भारत की एकता, अखंडता, संप्रभुता पर सवालिया निशान लगाने की कोशिश करता है, उसे किसी भी सूरत में माफ नहीं करूंगा। स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ने पिछले कल ही प्रेस स्टेटमेंट के जरिए और अपनी पोजीशन पेपर के जरिए जेएनयू में भी और सोशल मीडिया में भी ये बात कही है कि जो पूरा इंसिडेंट हुआ है हम उसकी निंदा करते हैं और कहीं भी हम उसके साथ खड़े नहीं है। ये जो प्रोग्राम हुआ है अफजल गुरु को लेकर उसके भी खिलाफ, जो वहां पे राष्ट्र विरोधी नारे लगे हैं पूरे कड़े शब्दों में उसकी निंदा करते हैं हम और उसके साथ बिल्कुल नहीं खड़े हैं। दरअसल ये समझने की जरूरत है कि इस नाम पे पूरे जेएनयू को बदनाम करना गलत है। ये कुछ लोग हैं। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय नेमक्या घोषणा दिल्या गेल्या, काय नेमकी कारवाई या विद्यार्थ्यांवरती होतीये? भूषण, आपल्याला माहित असेल की अफजल गुरु याला फाशी देण्यात आली होती आणि त्यानंतर सुद्धा त्यांना त्यांचे पाठीराखे जे आहेत ते नेहमी आवाज काढत असतात आणि तशाच प्रकारचा एक कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला होता। यामध्ये काही विद्यार्थी सुद्धा समावेश झाले होते। छात्र संघाचे कुमार म्हणून हे जे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या पुढाकारानेच हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा भारताविरोधी, राष्ट्रविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती आणि त्यानंतर वारंवार अशा प्रकारचे कार्यक्रम सुरूच होते। ही संपूर्ण बाब जी आहे ती आता एबीव्हीपी या संघटनेने सुद्धा पुढे आणलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण संघटनेच्या विरोधात कारवाई करावी यासाठी आता ठाण मांडलेला आहे आणि याच संपूर्ण गोष्टीची दखल जी आहे ती गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी घेतलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जेएनयू मध्ये हे जे वारं आहे आंदोलनाचं, निषेधाचं, हे पेटलेलं आहे। छात्र संघाचे अध्यक्ष कुमार यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ही पत्रकार परिषद घेण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रोफेसरांना सुद्धा आता तात्काळ निलंबन करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता यापुढे सुद्धा गृहमंत्री राजनाथ सिंग कोणते निर्णय घेतात, विद्यार्थ्यांच्या विरोधात कडक कारवाई करतात का, हे पाहणं गरजेचं आहे। रामराजे, याचे पडसाद दिल्लीमध्ये उमटताना दिसतायत का किंवा देशभरात याचे पडसाद उमटतायत? बिलकुल, दिल्लीमध्ये आता सध्या तरी हे पडसाद उमटताना दिसत आहे। ते जेएनयू मध्ये वारंवार प्रोटेस्ट केलं जात आहे। विद्यार्थी मात्र छात्र संघाचे अध्यक्ष जे आहेत ते कुमार, त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती, त्याचबरोबर कार्यक्रम घेण्यात आले होते आणि देशविरोधी ज्या घोषणा देण्यात आल्या होत्या त्यामध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी नव्हतो अशी त्यांनी स्पष्ट कबुली देण्यात आलेली आहे आणि आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता नेमकी बाजू कोणाची खरी या संदर्भात सुद्धा कदाचित चौकशी समिती बसण्याची शक्यता आहे आणि त्या चौकशीमधूनच संपूर्ण सत्य बाहेर निघेल। धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।